श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे बायकोची लायकी। सकाळचे 7 वाजले होते। मोहननगर सारख्या गजबजलेल्या उपनगरात पहाटेची गडबड सुरू झाली होती। नळाला लाईन लागलेली, कुकरच्या शिट्ट्या, मुलांच्या शाळेची तयारी आणि टीव्हीवर न चुकता लागलेली सासू-सून मालिका, या सगळ्यांच्या मध्ये एका खालच्या मजल्यावरच्या 2 BHK घरात मीनल वाजपे सुरू होती। तिच्या हातात कडधान्यांचा डबा, डाव्या खांद्यावर पुसट फाटलेली ओढणी आणि नाकाच्या शेंड्यावर गालातल्या गालात रागवत बसलेली तीच सासूबाई। पण मीनलचं लक्ष मात्र त्या गॅसवर ठेवलेल्या शिऱ्यावर होतं। ती गॅस बंद करून 4 वेलदोड्याच्या बिया घालून वरून साजूक तुपाची धार घालते आणि वाटीत वाढते। आई, शिरा झाला आहे, पहा बरं, मी पोळ्या लाटायला घेते, ती म्हणाली शांत आणि सवयीप्रमाणे। सासूबाई काही उत्तर देत नाहीत। एक दीर्घश्वास टाकून हातात वाटी घेतात। त्यांच्या चेहऱ्यावर काही प्रतिक्रिया नाही, पण आत कुठेतरी शिरा चवीला भारी झाला आहे त्या जाणत असतात। अमोल, तिचा नवरा, अजून झोपेतच। 8 वाजेपर्यंत उठायचं त्याचं ठरलेलं। ऑफिस 9 वाजता, घरून निघणं 8:15। मीनल त्या वेळेपर्यंत घरातलं सगळं आवरत असे। मुलगा 8 वर्षाचा ऋत्विक, तो शाळेला तयार व्हायला लागलेला। त्याची दप्तरं, नाश्ता, गणवेश सगळं ती हाताळत असे। आजची सकाळ मात्र थोडी वेगळी होती। काल रात्री तिची मैत्रीण वर्षा आली होती। दोघींची कॉलेजपासूनची मैत्री, पण आयुष्याच्या ओघात एक बायको झाली, एक ऑफिसवाली। वर्षा फेसबुकवर ॲक्टिव्ह होती, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असे, रेसिपी टिप्स, थोडाफार विनोद। तिला स्पॉन्सरशिप मिळत होत्या, ओळखी वाढत होत्या। काल ती म्हणाली, मीनल, तुझा स्वयंपाक जबरदस्त असतो ग, तू का नाही काही करत? तुझे बोलणे, हसणे, थोडीशी गंमत, हे लोकांना आवडेल। मीनल हसली होती, माझ्याकडे वेळ कुठे आहे ग, आणि लोक काय म्हणतील, सून व्हिडिओ करते म्हणतील। वर्षा थांबली नव्हती, कशाला विचार करतेस लोकांचा, तू एकदा करून तर बघ, मी फोन देईन, सगळं एडिट करायला मदत करीन, सुरुवात तर कर, तुला आवडेल। मीनल रात्री झोपताना विचार करत होती, खरंच ती घाबरते तरी कशाला? 4 लोक बघतील, आवडलं तर ठीक, नाही आवडलं तर बंदच करायचंय। दुसऱ्या दिवशी सकाळी शिरा करताना तिने मोबाईल बाजूला लावला आणि पहिल्यांदाच एक व्हिडिओ शूट केला। नमस्कार, माझं नाव मीनल आहे। आज आपण बनवणार आहोत 5 मिनिटात होणारा खास शिरा, सासूबाईंसाठी, नवऱ्यांच्या डब्यासाठी आणि मुलांसाठी। तिने हसून सगळं सांगितलं, काय प्रमाण, किती वेळ आणि शेवटी टिप्स। शिरा करताना शेवटी गॅस बंद करून तूप टाकलं की चव दुगणी होते। व्हिडिओ संपला, तिने वर्षाला पाठवला। काही वेळात उत्तर आलं, वा, मस्तच केलंस, मी एडिट करून अपलोड करते, तुझं पेज सुरू करू का? मीनल किचन टेल्स। मीनलला काही वेळ शांत राहावं लागलं। पेज, नाव, पब्लिक व्हिडिओ। तिने हळूच मान डोलावली। 2 दिवसातच तिला लक्षात आलं, तिचा पहिला व्हिडिओ 1000 व्ह्यूज पार झाला। काहींनी लाईक केलं होतं, 4 कमेंट्स होत्या, सिंपल आणि छान, आईला दाखवणार, तुमचं बोलणं गोड आहे। 3 दिवसांनी अमोलला ऑफिसात एक सहकारी म्हणाला, ए वाजपे, तुझ्या बायकोचा व्हिडिओ बघितला फेसबुकवर, मस्तच रेसिपी सांगते। अमोल चकित झाला, माझी बायको? हो की, मीनल किचन टेल्स, भारी चाललंय तिचं पेज। त्याला घरी आल्यावर कळालं, मीनलचे अजून 2 व्हिडिओज अपलोड झाले आहेत। एक झटपट दहीवडा, दुसरा म्हणजे सासूबाईंची आवडती रेसिपी थालीपीठ। हे काय सुरू केलेस तू? तो थोडा नाक खुपसत म्हणाला। मीनल लाजली,
पण तिने स्पष्टपणे सांगितलं, फक्त थोडं करून बघते, लोकांना आवडतंय. लोकांना? कोण लोक? आणि तू काही नटी आहेस का असं समोर येण्यासाठी? अमोल, तूच तर म्हणतोस ना की सगळं वेळेत आवरतेस, झटपट पदार्थ हवेत, तर मी तेच लोकांना दाखवते. तो न बोलता हॉलमध्ये गेला, रिमोट घेतला, पण त्याच्या मनात ती एक विचित्र चुटपुट सुरू झाली होती. दुसऱ्या आठवड्यात वर्षाने मीनलला सांगितलं की तिचा व्हिडिओ रील्समध्ये ट्रेंडिंग आहे. 50,000 व्ह्यूज, 5,000 फॉलोअर्स. तू आता पगार घेऊ शकतेस. ब्रँड्स तुला संपर्क करतील. वर्षा म्हणाली. पण नवरा नाही म्हणाला तर? त्याला विश्वास दे. सांग की हे फक्त तुझ्या सर्जनशीलतेसाठी आहे. त्या रात्री मीनलने अमोलला विचारलं, तुला खटकतं का मी हे करते? अमोल म्हणाला, माझ्या मित्रांनी सांगितलं, त्याला आवडलं म्हणाले, पण काही कारणाशिवाय मी नाही म्हणत. हे सगळं टिकत नाही. लोक आज बघतात, उद्या विसरतात. ती फक्त म्हणाली, हरकत नाही, पण मला स्वतःसाठी थोडं जगायचं आहे. मुलगा ऋत्विक आईच्या मागे लागला. आई, मी पण तुझ्या व्हिडिओत येऊ का? ती हसली. हो रे, उद्याच आपण दोघं किड्स स्पेशल सँडविच बनवू. संध्याकाळी ती चहा करत असताना सासूबाई म्हणाल्या, काल तुझ्या व्हिडिओवर आपल्या नातेवाईकांनी कमेंट केली होती. म्हणत होते मीनल छान बोलते. मीनलला काही बोलता आलं नाही. ती गॅसकडे पाहत राहिली. त्या रात्री मीनल झोपताना विचार करत होती. तिला खूप काही हवं नव्हतं. नायिका व्हायचं नव्हतं. फक्त रोजचं जगणं थोडं रंगीत व्हावं इतकंच. कधीतरी तिचं अस्तित्व केवळ अमोलची बायको, ऋत्विकची आई किंवा वाजपेयींची सून यांच्या बाहेरही असावं, एवढंच. फोन हातात घेतला आणि लिहिलं, नवीन व्हिडिओ उद्या. चला बनवू स्वयंपाकातल्या लाडक्या आठवणी. घरातल्या जुनाट भिंतींवर अजूनही काल रात्री मीनलने चितारलेली हसुरे प्रकाशरेषा पसरल्या होत्या. स्वयंपाकघरातल्या ओल्या पातेल्यांमध्ये तिचा आनंद उमटत होता आणि कपाटात रचलेल्या साखरेच्या पुडीत तिचं स्वप्न गोडसर झेप घेत होतं. मीनलचा नवीन व्हिडिओ, स्वयंपाकातल्या लाडक्या आठवणी, अवघ्या 24 तासात 20,000 व्ह्यूज पार करून गेला होता. कमेंट्समध्ये एक गृहिणी लिहित होती, ताई, तुम्ही आठवणींनी जेवणात गोडी आणलीत. माझी आईसुद्धा असंच थालपीठ करीत होती. आणखी एकजण म्हणत होती, तुमचं हसणं आणि बोलणं अगदी आपलं वाटतं. अजून व्हिडिओ करा ना प्लीज. मीनल मोबाईल हातात घेऊन त्या कमेंट्स वाचत होती. कपाळावर केसांची एक बट विसावली होती आणि ओठांवर एक शांत समाधान होतं. ती उत्तरं लिहायचा प्रयत्न करत होती. धन्यवाद, आपण सारे एक कुटुंब आहोत. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. ऋत्विक तिला मिठी मारून म्हणाला, आई, आपल्याला यूट्यूबवर जायचं नाही का? ती हसली. अजून वेळ आहे बेटा, हळूहळू करूया सगळं. दुपारी अमोल घरी आला. समोरच्या सोफ्यावर बसत म्हणाला, आज एका क्लायंटने मला तुझा व्हिडिओ दाखवला. म्हणाला, ही तुमची मिसेस ना? मीनल काहीच न बोलता ओट्यावर चहा ठेवत राहिली. मी म्हणालो, हो, आमच्या घरी एक अशी फेसबुक सुनबाई आहे. सगळे हसायला लागले. त्याचं बोलणं थट्टेच्या सुरात होतं, पण त्याच्या हास्याखाली एक अस्वस्थता स्पष्ट होती. मीनल हसून म्हणाली, व्हिडिओ म्हणजे मजाच आहे. तू सुद्धा एखाद्या दिवशी येशील का माझ्या व्हिडिओत? मी त्या पाटीलांच्या 100 लोकांसमोर चमचमीत चहा करताना दिसलो तर माझ्या ऑफिसात चर्चा होईल. चर्चा तर आजही होते. पण चहा आवडला का? छान झालाय, तो गालातल्या गालात म्हणाला. मग मोबाईल हातात उचलून हॉलमध्ये चालता झाला. दुसऱ्या आठवड्यात वर्षाने एक ओळख करून दिली. शुभदा फूड प्रोडक्ट्स
नावाची स्थायिक कंपनी मीनलच्या पेजवर एक प्रमोशनल व्हिडिओ करायला इच्छुक होती. मीनल, तू फक्त त्यांच्या मसाल्यांचा वापर करत एक रेसिपी कर, बाकी मी एडिटिंग सांभाळते. 4000 रुपये देतील एका व्हिडिओसाठी, वर्षा म्हणाली. मीनलला एक क्षण वाटलं, आपण खूप पुढे चाललो आहोत का? पण मग तिला आठवलं, कित्येक वर्ष तिच्या हातात पैसे नसतानाही तिने एक एक गोष्ट काटकसर करून सांभाळली होती. आज जर तिच्या बोलण्यातून आणि कृतीतून काही मिळत असेल तर चुकीचं काय? 3 दिवसात तो व्हिडिओ तयार झाला. आजीच्या हातच्या मसाल्याची मिरची भाजी. त्या व्हिडिओला 75,000 व्ह्यूज मिळाले. शुभदा फूड्सने पुढचे 2 व्हिडिओसाठी आग्रही विनंती केली. त्या रात्री मीनलने अमोलसमोर डायरेक्ट विचारलं, तू त्रास घेत नाहीस ना मी हे सगळे करते म्हणून? तो थोडा वेळ शांत राहिला, मग म्हणाला, त्रास नाही, पण गंमत वाटते. हीच ती आपली मीनल का असं वाटतंय कधी कधी. त्याचे शब्द सौम्य होते, पण मीनलला त्यात खोटं कौतुक जाणवलं. 3ऱ्या आठवड्यात एका स्थानिक वृत्तपत्राने तिच्यावर छोटा लेख प्रसिद्ध केला. घरी बसून समाजात पोहोचणारी मीनल वाजपेयी. त्यात तिच्या रेसिपीज, सर्जनशीलता आणि कौटुंबिक सुसंवादाबद्दल भरभरून लिहिलं होतं. काही सासवांनी ज्यापूर्वी तिच्या फोनवर वेळ घालवण्याच्या सवयीवर टीका करत होत्या, आता तिला कॉल करून विचारायला सुरुवात केली, मीनल, तो झटपट वडा कसा करायचायस ग? माझ्या सुनबाईला पण सांगतेस तुझं पेज फॉलो करायला? ऋत्विक आता त्यांच्या मित्रांपुढे अभिमानाने सांगत असे, माझी आई फेमस आहे. ती फेसबुकवर लाखो लोकांना शिकवते. सासूबाईंनीही हलकेच मान्य केलं. सुनबाई, तू लोकांचं मन जिंकतेस. तू सांगतेस तसं मी एकदा ढोकळा करून पाहिला, भारी लागला. पण याच दरम्यान अमोलच्या मनात एक वेगळाच संघर्ष चालू होता. अमोलच्या ऑफिसमधले मित्र जरी हसत हसवत मीनलच्या कामाचं कौतुक करत असले तरी त्याला सतत एक प्रकारचा न्यूनगंड टोचत होता. त्याचं शिक्षण, काम आणि समाजातली ओळख सगळं त्याचं होतं. पण आता हळूहळू त्याच्या नावाच्या पुढे लोक मीनलचा नवरा म्हणायला लागले होते. एकदा एक कलिग म्हणाला, तुझ्या बायकोमुळे तुझ्या घरात ब्रँड येणार, आता तू रिटायर हो. हसण्याचा सूर असला तरी अमोलला हे गुदमरल्यासारखं वाटलं. त्या रात्री मीनलने चपाती लाटत असताना विचारलं, माझ्यामुळे तुला अडचण होते का? सांग ना. अडचण नाही, पण या खेळात तुझं लक्ष इतकं लागलंय की आपल्यातच संवाद कमी होतोय असं वाटतं. ती काही बोलली नाही. चपाती पलटताना तिच्या डोळ्यांमध्ये एक थेंब चमकला. दिवस गेले. मीनलचं पेज 1,00,000 फॉलोअर्स पार करून गेलं. तिला एका राष्ट्रीय न्यूज पोर्टलवरून ईमेल आला, वुमन ऑफ इंडिया स्पेशल फ्युचर मीनल वाजपेयी. त्या दिवशी तिने अमोलसमोर पेढे ठेवले. हे बघ, माझा इंटरव्ह्यू होणार आहे. तो नजरेखाली मोबाईल बघत होता, हसला. काय आहे आता? मी मीनल. मी सोशल मीडियावरची आई, सुनबाई, मास्टर शेफ. काय बोलणार आहेस? मीनल काहीच बोलली नाही. ती फक्त मंदपणे म्हणाली, तू पण माझ्या एकूण प्रवासाचा भाग आहेस. तुझ्या परवानगीशिवाय मी पाऊल टाकलं नसतं. ते शब्द नवऱ्याच्या अहंकाराला चुचकारून गेले, पण मनाच्या कप्प्यात कुठेतरी जाऊन आदराने थांबले. रात्री ती व्हिडिओ शूट करत होती. लहानपणीची चव, गुलाबजाम खीर. कॅमेरामागे ऋत्विक उभा होता. पटकन म्हणाला, आई, बाबा पण एकदा यावेत ना व्हिडिओत? ती हसून म्हणाली, बाबा आले तर ते फक्त चव घेणार, बोलणार नाहीत. त्या शब्दामागे एक प्रेमही होतं आणि उपरोधही. त्या रात्री अमोल शांतपणे टीव्ही बघत बसला.
त्याच्या हातात मोबाईल होता. त्याने पहिल्यांदा मीनलच्या पेजवर जाऊन व्हिडिओ बघितला. त्याला आश्चर्य वाटलं. ती इतकी सहज बोलते, घरातली उदाहरणं देते, टिप्स देते आणि लोक तिला आपली समजतात. एका कमेंट खाली एक बाई लिहिलं होतं, मीनलताई, तुमचं हसणं म्हणजे दिवसाची सुरुवात होते. तुम्ही खऱ्या अर्थाने घराघरातली प्रेरणा आहात. अमोल पहिल्यांदा थोडा गहिवरला, पण तरीही त्याच्या मनात एक लहानशी कुरकुर राहिली. मी ऑफिसात रात्रंदिवस कष्ट करून पैसे आणतो, पण कौतुक तिला. मी इथं धडपडतो आणि लोक तिचं नाव घेतात का? मीनलच्या यशात सगळे सामील होत होते, फक्त तिचा नवरा अजूनही दूर होता. आपलं स्थान कुठे आहे हे शोधत होता. खूप दिवसांनी घरातला दिवाणखाना पुन्हा एकदा वादाचं रणांगण झाला होता. ताटात पडलेली भाजी थंडावली होती, पण अमोलच्या आवाजातलं रागाचं तापमान सतत वाढत होतं. मीनल, किती वेळा सांगितलंय, हे सोशल मीडियाचे खेळ आपल्याला शोभत नाहीत. मीनल ओट्यावर उभी होती. तिच्यासमोर अर्धवट सोललेले उकडलेले बटाटे होते आणि मनात अर्धवटच राहिलेला संयम. खेळ नाही हे अमोल, काम आहे. मी मेहनत करते, त्याचं फळ मिळतं, इतकंच. काम? मग घराकडे लक्ष आहे का? मी गेल्या आठवड्यात तुझ्यासोबत साधा चहा प्यायला बसलो नाही आणि तू शूटिंग, कॉल्स, प्रोडक्ट डील्स यात व्यस्त होती. तिनं हसण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्याच्या कडेवर जडसर ओल भिजत होती. माझं लक्ष आहे घराकडे. रोज स्वयंपाक, ऋत्विकची तयारी, सासूबाईंची औषधं. काही चुकलंय का? चुकलंय ते लक्षातच येत नाही. आता तर तू एवढं उंच गेलीस की आपल्या साध्या संवादालाही वेळ नाही तुझ्याकडे. मी काही बोलायचं म्हटलं की थांब, मी शूटमध्ये आहे, थांब, मेसेजला उत्तर द्यायचंय. हे काय लग्न आहे की स्त्राव? तिचा आवाज क्षणभर उसळला. लग्न दोघांचं असतं. मी फक्त बायको नाही, माणूस आहे अमोल. आणि माणसाच्या आतली ओळख जर का उलगडू लागली तर त्यात गुन्हा कुठे? त्याला हे उत्तर प्रसिद्धीची नशा वाटली. तो उठून गेला. कपाट उघडून त्याने एक फाईल फेकली टेबलावर. हे बघ, माझ्या प्रमोशनचा प्रोजेक्ट सादर केला होता मी, पण माझ्या टीममधल्या लोकांना तूच विषय बनली होतीस. तुमचं लक्ष बायकोच्या इंस्टाग्रामवर असतं का हो? म्हणाले, मी काम करतो, झिजतो आणि तू सोशल मीडियावर लाखोंच्या समोर ग्लॅमर करत राहतेस. ती फाईल हातात घेतली. त्यात पानं होती, अमोलच्या मेहनतीची, आकड्यांची, डेटा प्रेझेंटेशनची, पण एकही कौतुकाची ओळ त्याला मिळाली नव्हती. तर तुझं दुखणं हे आहे की माझं नाव लोकांच्या ओठांवर काय येतं? तू झिजतोस म्हणून मी गार वाऱ्याचा हकदार नाही का? तो काही बोलला नाही. हॉलमध्ये एक दीर्घ शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी मीनलने फोनवर वर्षाला सांगितलं, थोडा ब्रेक घेते, घरी थोडा गोंधळ आहे. वर्षा काही बोलली नाही. तिला सगळं समजलं होतं. ठीक आहे मीनल, पण तू हरणाऱ्यातली नाही. सावकाश ये परत. दिवस सरकू लागले. मीनल आता शूट करत नव्हती. फक्त घरातली कामं आणि थोडंसं स्वतःला विसरणं एवढंच तिच्या आयुष्यात उरलं होतं. ऋत्विकने विचारलं, आई, आता व्हिडिओ का नाही करत? तिने फक्त पाठमोरी मान हलवली. बाबा म्हणाले का नको म्हणून? मीनलच्या ओठांवर अनुत्तराचं पातळ जाळं पसरलं. पंधरवड्याभराने एका दुपारी तिच्या सासूबाईंची एक मैत्रीण आली. हातात पेड्यांचा डबा होता. सुनबाई, तू फेमस झालीस त्यासाठी पेढे. माझ्या नातीने तुझ्या गुलाबजामचा व्हिडिओ पाहिला आणि तिने पहिल्यांदाच गोड केलं. मीनलच्या डोळ्यात पाणी आलं. पण सासूबाईंनी हळूच तिला विचारलं, सुनबाई, तू का पुन्हा नाही सुरुवात करत व्हिडिओ बनवण्यासाठी? तुझ्यामुळे आमचा अभिमान वाढतो.
आई, काही गोष्टी थांबवाव्या लागतात कधीकधी. कधीकधी लोकांच्या त्रासापेक्षा आपल्या शांततेची किंमत जास्त वाटते. आईने तिचा हात धरला. तू हसलीस की घर उजळतं. पुन्हा कर. गरज असेल तर मी कॅमेरा धरते. त्या रात्री अमोल लवकर घरी आला. दिवाणखान्यात मीनल बसलेली होती, एका वहीत काही टिपणं करत. समोर टीव्हीवर एक बातमी चालू होती. सोशल मीडिया स्टार मीनल वाजपेयी यांची ओळख फेसबुक स्टार बायको म्हणून झाली. अमोल शांतपणे टीव्ही बंद केला. मीनल, माफ कर. मी चुकलो. तुला थांबवलं. माझा अहंकार तुला झाकून टाकत होता. तिने काहीच उत्तर दिलं नाही. मला वाटायचं मी कर्ता पुरुष आहे. घर मी चालवतो. नाव माझं आहे. पण तू जे काही करत होतीस ते नुसतं काम नव्हतं. ते लोकांना जोडणं होतं. मीनलचं मन सैरावैरा झालं होतं. डोळ्यात खतखतलेले थेंब अडवायचा प्रयत्न करत होती. माझं काम म्हणजे मेल ऑफिस, 4 भिंती, आकडे आणि हिशोब. तुझं काम म्हणजे आठवणी, प्रेम, चव आणि हसणं. तुझं कलेशी नातं आहे. मी ते कधी समजून घेतलं नाही. मीनल हळूच म्हणाली, तू नाही समजून घेतलं, पण लोकांनी घेतलं. ते माझं घर बनलं. जेव्हा तू नाहीस तिथं, तेव्हा त्यांच्या कमेंट्स माझं बोट धरतात. अमोल तिच्यासमोर येऊन बसला. पुन्हा सुरू कर. मी यावेळी तुझ्या मागे उभा राहीन. कॅमेरा धरायला शिकलो नाही, पण सहवास काय असतो तो शिकतोय. दुसऱ्या दिवशी मीनल पुन्हा सेट तयार करत होती. प्रकाश, स्टँड, टेबलवरची रचना आणि तिच्या चेहऱ्यावरचं पुन्हा तेच तेज. आणि हो, कॅमेरा. आज तो अमोल धरत होता. दुपारी 3ची वेळ होती. अंगावर उन्हाचा मृदू थर पडलेला. घरात पंख्याच्या फिरत्या पिसांबरोबरच हलक्या आवाजात एखादं गाणं वाजत होतं. मीनलच्या मोबाईलवरचं. किचनमध्ये ती आंब्याचा रस बनवत होती. तिच्यासमोर टेबलावर लहानसा ट्रायपॉड ठेवलेला होता. कॅमेरा ऑन. तिचा चेहरा आनंदी, शांत आणि थोडा भावूक. तिने हळूच बोलायला सुरुवात केली. आज खूप दिवसांनी तुमच्यासोबत बोलते. खूप काही घडलं. खूप काही शिकले. कधी थांबावं लागतं, कधी पुन्हा उभं राहावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात आली. प्रत्येक बाईमध्ये एक ताकद असते, जी तिला स्वतः शोधावी लागते. अमोल मागे उभा होता. त्याच्या हातात डायरी होती. मीनलची जुनी टिपणं, स्क्रिप्ट्स, पोस्टच्या कल्पना. आता तो तिचा मॅनेजर नव्हे, तिचा सहप्रवासी होता. आई, तुझे व्हिडिओज पुन्हा व्हायरल होत आहेत. ऋत्विक शाळेतून येत म्हणाला. आता तर आपल्या घराचं नाव शाळेत आहे. माझ्या टीचरने विचारलं, तुझी आई म्हणजे फेसबुकवाली का? मीनल हसली. हो, पण आता तुझी आई घरातच नाही, जगात आहे. मीनलच्या यशाची दुसरी इनिंग सुरू झाली होती. यावेळेस फरक होता. ती एकटी नव्हती. तिला अमोलचा आधार होता. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत होती. तिने एक नवीन सिरीज सुरू केली होती, स्वयंपाकातून आत्मभान. प्रत्येक व्हिडिओमध्ये ती फक्त रेसिपी सांगायची नाही, तर त्यामागचा अनुभव, भावना, आठवणी सांगायची. उदाहरणार्थ, गाजराचा हलवा, सासूबाईंनी लग्नानंतर दिलेलं पहिलं धाडस. पोहे, अमोलला ऑफिसच्या पहिल्या दिवशी केलेला नाश्ता. मिसळ, आईबाबांबरोबर रस्त्यावर खाल्लेली ती खास संध्याकाळ. लोक जोडले जात होते. मीनलचं फेसबुक आता एक पाककृतीचं पान नव्हे, तर हजारोंच्या आयुष्याला ऊब देणारा कोपरा झाला होता. एका दिवशी स्थानिक वुमन एंटरप्रेन्योर पुरस्कारासाठी मीनलचं नाव जाहीर झालं. शहरातल्या मोठ्या हॉलमध्ये समारंभ होता. मीनल स्टेजवर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर
सौम्य आत्मविश्वास, डावीकडे अमोल, उजवीकडे सासूबाई आणि पहिल्या रांगेत ऋत्विक टाळ्या वाजवत होता. या पुरस्काराचा मान मी माझ्या कुटुंबाला देते, कारण बायको ही केवळ जबाबदारी नाही, ती एक सर्जनशीलता आहे. स्त्रीपण हे कुंपण नव्हे, ते एक बगीचा आहे. आणि जेव्हा बगीच्याला भरपूर पाणी, माया आणि समजूत मिळते, तेव्हा तो जगात गंध पसरवतो. प्रेक्षक शांत होते. काहींच्या डोळ्यात पाणी, काहींनी टाळ्यांनी आसमंत भरून टाकला. त्याच दिवशी अमोलच्या ऑफिसमध्ये एक नवीन बैठक होती. त्याचा बॉस म्हणाला, अमोल, तुझ्या बायकोचा इफेक्ट पाहतोय आम्ही. लोक तिचं नाव घेतात, मीनल वाजपे, सोशल इन्फ्लुएन्सर. तू तिचं व्यवस्थापन कसं करतोस? त्यावर एक इंटरनल ट्रेनिंग हवं आहे. तुमचं मॉडेल आम्हाला शिकायचं आहे. अमोलने हसत उत्तर दिलं, मी तिचं व्यवस्थापन नाही करत, मी तिच्या पाठीशी उभा आहे. ते पुरेसं असतं. मीनलच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एका NGOने संपर्क केला. तुमचे व्हिडिओज ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत पोहोचतायत. त्या म्हणतात, आपणही काही करू शकतो. तुम्ही येता का एकदा आमच्या सेंटरला? ती गेली आणि तिथं मातीच्या भिंती, साध्या खाटावर बसलेल्या बायकांनी तिचं स्वागत केलं. त्यांनी तिला विचारलं, ताई, नवऱ्याने विरोध केला तर काय करावं? ताई, मुलं लहान असतील तर स्वप्न थांबवावं का? ताई, शिक्षण नसेल पण हाताला कला असेल तर चालतं का? मीनलने प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं. प्रत्येक प्रश्नाला एक नवीन दिशा दिली. स्वप्न थांबत नाहीत, ते कधी झोपतात, पण जागं करता येतं. त्यासाठी फक्त एक माणूस पुरतो, जो विश्वास ठेवतो. तो दुसरा कोणी नसेल तर तू स्वतः. एक दिवस तिचा फोन वाजला. एका प्रोडक्शन हाऊसकडून कॉल होता. मॅम, आम्ही छोट्या व्हिडिओ सिरीज करत आहोत. बायकांचं बोलणं, तुम्ही त्यात सहभागी व्हाल का? ती काही क्षण शांत राहिली. मग उत्तर दिलं, मी तर कित्येक दिवसापासून बोलतेच आहे. आता वेळ आली आहे की माझं बोलणं जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. मीनलचं आयुष्य आता 3 भागात विभागलं गेलं होतं. 1. स्वतःचे काम, व्हिडिओ, कल्पना, सर्जनशीलता. 2. कुटुंब, ऋत्विकचे प्रोजेक्ट्स, अमोलचे ऑफिस आणि सासूबाईंचं आरोग्य. 3. समाज, स्त्रियांना प्रेरणा देणं, प्रशिक्षण, संवाद. ती एखाद्या झाडासारखी झाली होती. मुळं जमिनीत खोल, पण फांद्या आकाशात विस्तारलेल्या. एका संध्याकाळी मीनल आणि अमोल गच्चीवर बसले होते. कधी वाटत होतं का आपण असं एकत्र नव्या वाटेवर चालू? माझा अहंकार हीच माझी वाट होती, पण तू ती वाट चालून मला गाठलंस आणि मग हात धरून चालायला शिकवलंस. तेच तर खरं नातं असतं अमोल. बायकोची लायकी ठरवायला नवऱ्याचं प्रमाणपत्र लागत नाही, पण नवऱ्याचा आधार लागतो. आधारातूनच सामर्थ्य जन्मतं. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघं एकत्र आकाशाकडे पाहू लागले. कॅमेऱ्याच्या पार झाकलेल्या लाईटमधला तो क्षण पूर्णपणे खरा होता, बिना फिल्टरचा होता. आठवड्याभराचं दमन झाल्यावर एक रविवार सकाळ अशीही आली की घरात सुट्टीचा सौम्य गारवा पसरलेला. ऋत्विक झोपेतच पेंगत होता. सासूबाई पोपटाला बाजरी घालत होत्या आणि मीनल स्वच्छ ऊन अंगावर घेत व्हाईट बोर्डवर नवीन कंटेंट प्लॅन लिहित होती. सणासुदीचे घरगुती पदार्थ 3 भाग. सासूबाईंचं खास टिपणं, 1 मिनिटाचा व्हिडिओ. ऋत्विकच्या डब्याच्या कथा, आई बाल सिरीज. अमोल बाजूला बसलेला तिचं प्लॅनिंग पाहत होता. मीनल, त्याने हळूच विचारलं, हे सगळं आता तू व्यवस्थित व्यवसायाच्या थाटात चालवतेस, पुढचं पाऊल काय? मीनलने पेन थांबवला. थोडा विचार करून उत्तर दिलं,
आपण सगळ्यांचं स्वयंपाकघर एकत्र आणायचं, एक डिजिटल व्यासपीठ बनवायचं जिथे सगळ्या बायका, मावशा, आज्या, अगदी कॉलेजच्या मुलीही आपापल्या पाककृती आणि कथा शेअर करतील. म्हणजे तू फेसबुकवरची बायको होतीस, आता सगळ्यांच्या फेसबुकवर बायका तयार करणार. हो, ती हसली. प्रत्येक बाईला वाटतं तिचं आयुष्य सामान्य आहे, पण त्या सामान्यतेतच असामान्य ताकद असते. मला ती उलगडायची आहे. स्वयंपाक आणि संवाद या नावानं मिनलनं स्वतःचा एक ऑनलाईन मंच सुरू केला. प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करता यायचे, लाईव्ह किचन सेशन्स, आठवड्याचे खाद्यपदार्थाचे आव्हान आणि एका क्लिकवर घरगुती पदार्थांचे प्रशिक्षण. पुण्याच्या एका कॉलेजमध्ये तिचं भाषण होतं. गृहिणी ते उद्योजक. मिनल रंगमंचावर उभी होती. समोर 70-80 मुलं, मुली, शिक्षक होते. मी स्वयंपाकघरातून बाहेर पडले नाही. खरं सांगायचं तर स्वयंपाकघर हे माझं पहिलं स्टुडिओ होतं. त्या एका गॅसच्या बाजूला ठेवलेली मोबाईल स्टँड आणि बटाट्याचे चकचकीत साल माझं सेटअप होतं. पण मी त्यातून कधी अडखळले नाही, कारण मला वाटायचं प्रत्येक ताटात जे प्रेम असतं ते आपलं अस्तित्व ठरवतं. प्रश्न उत्तराच्या सत्रात एक मुलगी उभी राहिली. ताई, समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं कौतुक केलं जातं, तरी तुमच्या नवऱ्याला सुरुवातीला ते जड का गेलं? मीना थोडा वेळ थांबली, मग उत्तर दिलं, कारण आपला समाजसुद्धा अजून नवऱ्याला मालक मानतो, सोबती नाही. त्याचा अहंकार दुखावतो जेव्हा बायको पुढे जाते. पण प्रेम म्हणजे न्यायसंगत पुढे जाणं नाही. प्रेम म्हणजे एकत्र चालणं. माझ्या आयुष्यात 2 टप्पे होते. पहिला, जेव्हा मी स्वतःला फक्त बायको मानायचे, आणि दुसरा, जेव्हा मी स्वतःला स्वतः मानायला शिकले. त्या 2 जगातला पूल म्हणजे फेसबुक. मिनलचं नाव आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चर्चेत झालं होतं. अमोलने एक दिवस एक वेगळी कल्पना मिनल पुढे मांडली. आपण एकत्र एक पुस्तक लिहू, फेसबुकची बायको. तू कथा लिही, मी तांत्रिक भाग हाताळीन. मिनल डोळे विस्फारून म्हणाली, खरंच तू लिहिशील? हो. आधी वाटायचं तू माझी सावली झालीस, आता वाटतं मी तुझा छायाचित्रकार आहे. पुस्तक प्रकाशित झालं. लॉन्चिंग सेरेमनी मुंबईत झाली. स्टेजवर मिनल आणि अमोल दोघंही खांद्याला खांदा लावून उभे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक चित्र होतं. एका स्त्रीचा चेहरा, अर्धा स्वयंपाकघरात, अर्धा स्क्रीनवर. ही गोष्ट आहे एका बाईची, जिने स्वतःला फेसबुकवर शोधलं आणि सगळ्यांचं घर बनवलं. पुस्तकाने काही आठवड्यातच बेस्ट सेलर यादीत स्थान घेतलं. कथेला उत्कर्षाचा टोक गाठताना एक दिवस असा आला. एका महिला सेल्फ हेल्प ग्रुपने एक पत्र पाठवलं. मिनलताई, आम्ही वाड्यातल्या बायका, आमचं शिक्षण नाही, पण तुमचं बघून आम्ही स्वयंपाकाचं एक युनिट सुरू केलं. आम्ही आता आमच्या मुलींचं शिक्षण स्वतःच्या कमाईतून करतोय. तुमच्यामुळे वाटतं बायको ही ओळख नाही, ती एक जबाबदारी आहे, आपणच स्वप्न पुरवण्याची. मिनलने तो पत्र अमोलच्या हातात दिलं. हेच माझं खऱ्या अर्थाने यश आहे. अमोल डोळे पुसत म्हणाला, आणि हेच माझं भाग्य आहे. एके दिवशी रात्री गच्चीवर बसून चहा घेताना मिनल म्हणाली, कधी वाटतं आपण इथपर्यंत कसे आलो? तू पुढे होतीस, मी मागे होतो, पण एकदाही मला असं वाटलं नाही की मी हरलोय, कारण मी तुझ्या यशाचा भाग होतो. आणि मला वाटायचं मी एकटी आहे, पण प्रत्यक्षात मी कधीच नव्हते. मिनलने हजारो महिलांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिली. अमोलसारख्या अनेक पुरुषांनी सहभाग कसा करायचा ते शिकायला सुरुवात केली. ऋत्विकसारख्या मुलांनी आपल्या आईला सुपरहिरो मानायला सुरुवात केली. कधी काळी बायकोची लायकी विचारणाऱ्या समाजाने आता तिचं सामर्थ्य डोक्यावर घेतलं होतं.
तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।